तर काल काय बघितलं होतं आपण लास्ट टॉपिक इट वॉज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण की मॅग्नेटिक फील्ड जर आपण चेंज केली तर इट गिव्स राईज टू ईएमएफ आणि ईएमएफ मुळे काय होतं a current is produced inside the circuit. हा झाला होता आपला फर्स्ट लॉ, राईट, ऑल्सो कॉल्ड ॲज फॅरेडेज लॉ. सेकंड लॉ मध्ये काय होतं रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल्स टू द काय विचारलं इज इक्वल्स टू द मॅग्निट्यूड ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ. याला आपण असं लिहिलं होतं डी फाय अपॉन डी टी. इथे फाय काय होतं इट वॉज अ मॅग्नेटिक फ्लक्स आणि हे डी टी बाय डी फाय बाय डी टी म्हणजे काय होतं वी वर कॅल्क्युलेटिंग द चेंज, बरोबर. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की इथे ही मायनस साइन का बरं, बरोबर. मग सापडलं त्याचं उत्तर ऐसा क्यों. मी आतापर्यंत लेफ्ट हँड रूल शिकलेत, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्याच्यामध्ये थंब काय दाखवतं हा इट शोज फोर्स. त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर इट शोज द मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर इट शोज करंट. तर लेफ्ट हँड रूल सोबत वी ऑल्सो हॅव राईट हँड रूल. तर राईट हँड रूल मध्ये काय काय असते we here also we use these three fingers only, that is thumb, the index finger and the middle finger. तुम्हाला सांगा आता थंब काय रिप्रेझेंट करतं, इंडेक्स फिंगर काय रिप्रेझेंट करतं आणि मिडल फिंगर काय रिप्रेझेंट करतं. एकेकाने सांगा थंब काय रिप्रेझेंट करणार आहे. हा thumb will represent the motion. आता हे मोशन कशात असणार आहे हा करंटचं. ओके ठीक आहे. मग इंडेक्स फिंगर काय रिप्रेझेंट करणार हा अरे हे तर तुम्ही शिकून आलेले, आता म्हणायचं नाही ऋग्वेद हे पण डिलीटेड होतं. हा इंडेक्स फिंगर काय रिप्रेझेंट करणार आहे इट विल रिप्रेझेंट द मॅग्नेटिक फील्ड. देन मिडल फिंगर काय रिप्रेझेंट करणार आहे करंट. मग आता हे मोशन करंटचं कसं काय असू शकतं इट इज गोइंग टू बी द मोशन ऑफ द सर्किट और द कंडक्टर. आता मी तुम्हाला काल दाखवलं होतं आपल्याकडे जर समजा हे काय मॅग्नेट, हे काय एक सर्किट आहे त्याच्यामध्ये हे आता आपण काय लावलं याला काय म्हणतात की और सम प्लग. तर काय होईल इट विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट, बरोबर. तर याची मॅग्नेटिक फील्ड राहील आणि
या मॅग्नेटिक फील्ड जेव्हा या सर्किट मधली चेंज होणार त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होईल, इट विल प्रोड्यूस अ ईएमएफ. तर आता आपल्याला जर मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचे तर आपल्याला काय करावं लागेल, आयदर मॅग्नेटला हलवा लागेल किंवा सर्किटला हलवा लागेल, राईट. आता याला मी हलवलं नाही बट मोशन मध्ये आणलं, कसं, बाय गेटिंग इट इन टू अ सर्क्युलेटरी मोशन. म्हणजे त्याला असं ठेवलेलं आहे, आपलं मॅग्नेट इथं आहे आणि हे सर्किट इथं आहे, तर आयदर मी सर्किटला असं हलवू शकतो किंवा मॅग्नेटला असं हलवू शकतो, राईट. पण आता काय केलं मी, सर्किट पण इथंच ठेवलं, मॅग्नेट पण इथंच ठेवलं, पण आता सर्किटला काय केलं मी, असं गोल फिरवलं ज्या डायरेक्शन मध्ये असं कंटिन्युअसली. तर काय होईल त्याच्यामध्ये, आता सांगा मला, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज व्हायला लागेल त्याच्यामधला. हे जेव्हा असं गोल फिरायला लागेल त्याच्यामधला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. कॅन यू इमॅजिन. आता हे इमॅजिन केल्याशिवाय होणारच नाहीये, आपको आपके दिमाग के द्वार खोलने पडेंगे. तर जेव्हा हे असं फिरायला लागेल तर तेव्हा काय होईल, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स चेंज व्हायला लागेल. तर आता याचं मोशन कसं आहे, इट इज गोइंग इन अपवर्ड डायरेक्शन. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड कशी असेल आता, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. तर आता ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन विल बी शोन युजिंग द इंडेक्स फिंगर. हे जे मोशन आहे, मोशन कसं होणार आहे, फ्रॉम डाऊन टू अप ऑन द लेफ्ट हँड साइड, खालून वरती जाणार आहे, असं क्लॉकवाईज फिरतंय तर हे खालून वरती जाईल. सो ऑन द लेफ्ट हँड साइड द थंब विल शो इन अपवर्ड डायरेक्शन अँड इन द राईट हँड साइड इट विल शो इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि मिडल फिंगर काय दाखवणार आहे, करंट फ्लोइंग. तर यानी आपल्याला काय कळेल की कुठे मोशन झाल्याच्या नंतर कुठे करंट, कोणत्या डायरेक्शन मध्ये करंट प्रोड्यूस होतो, बरोबर. इथे आपल्याला मोशन वरून करंट प्रोड्यूस होणार आहे आणि या केस मध्ये काय होणार आहे, करंट फ्लो होत असल्यामुळे एक फोर्स लागणार आहे. तर आता दिस फोर्स इज ऑलवेज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द मोशन. आता जर तुम्ही नीट बघितलं, इफ यू टेक युअर लेफ्ट हँड मध्ये काय आहे, दिस इज युअर फोर्स, मॅग्नेटिक फील्ड अँड करंट. दिसतंय सगळ्यांना वरती. आता तुम्ही जर असं केलं तर तुमचं राईट आणि माझं लेफ्ट होऊन जाईल. दॅट्स वाय आय एम स्टँडिंग लाईक दिस. ठीक आहे. आणि आता इकडे आता मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, एफ, दिस इज आवर मॅग्नेटिक फील्ड. आणि याची मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, ही, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड, राईट. सो ही झाली मॅग्नेटिक फील्ड. बट आता करंट तर इकडे अपोजिट चाललाय. सो ह्या करंटला मॅच करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला करंटला असं करावं लागेल. आता मॅग्नेटिक फील्ड सरळ आली आहे, करंट सेम आलेत. बट आता बघा, हा फोर्स आणि हा मोशन, दीज आर इन द अपोजिट डायरेक्शन. सो ही जी अपोजिट डायरेक्शन आहे दॅट इज रिप्रेझेंटेड युजिंग दिस मायनस साइन. कळालंय की हा जो मोशन आहे इट विल ऑलवेज बी इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि ते दाखवण्यासाठी आपण काय केलं, इथे मायनस साइन दाखवलेली. दॅट इज वाय देर इज अ मायनस साइन. जर हे दोघं एकाच डायरेक्शन मध्ये आले असते तर मग काय झालं असतं, इनफायनाइट एनर्जी क्रिएट झाली असती. म्हणजे ज्या साईडला फोर्स लागतोय तिकडेच मोशन होऊन चाललंय, इनफायनाइट एनर्जी प्रोड्यूस झाली असते, ते कधी थांबलंच नसतं. बट असं होतं का, जनरेटर चालू करायसाठी त्याला काही ना काहीतरी कंटिन्युअसली एनर्जी द्यावं लागते का, बिना एनर्जीचं जनरेटर चालतं नाही ना. तर दिस इज बिकॉज ऑफ द सेम रिझन आपण इथे मायनस साइन लावलेली आहे. चालेल, आपण राईट हँड रूल नाही लिहिलेला. सो राईट डाऊन अबाउट द राईट हँड रूल. आणि राईट हँड रूल आपल्याला पुन्हा आता हे दोन्ही पण रूल आपल्याला जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर मध्ये कामात येणार आहे. सो हेडिंग टाका आता राईट हँड रूल. अपन लेफ्ट हँड रूल कसं लिहिलंय, जर बताओ तो.
अरे लिहिलंय की नाही? हिटिंग इफेक्ट मध्ये कसं काय आलं? मॅग्नेटिझम मध्येच राहील ना इथून पुढे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सेम तसंच लिहू आपण इथे पण. काय लिहिलं, काय काय लिहिलेलं आपण? थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर आर प्लेस्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर. आणि ह्या केसमध्ये काय चेंज होणार आहे? फक्त थंबची जी रिप्रेझेंटेशन आहे दॅट विल बी मोशन. बाकी इंडेक्स फिंगर इज द मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर इज द करंट ओनली. वेअर हे पण लिहा. वेअर थंब रिप्रेझेंट्स मोशन, इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर करंट. तर राईट हँड थंब रूल आपण राईट हँड रूल आपण कोणत्या केसमध्ये मोस्टली वापरणार आहे? सो वी विल बी युजिंग इट मोस्टली इन द केसेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यामध्ये लिहा इट इज used mostly in electromagnetic induction. It is used mostly in electromagnetic induction. आणि मग लेफ्ट हँड रूल कुठे वापरणार आपण? हा, याच्यामध्ये काय लागणार आहे? वी विल बी एक्सपिरियन्सिंग फोर्स. सो आपण फोर्स वाला कुठे बघितलंय? जिथे करंट पण आहे, मॅग्नेटिक फील्ड पण आहे आणि एक फोर्स लागतोय. हा, फोर्स ऑन अ मुव्हिंग चार्ज इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बघितलंय. तर त्या केसमध्ये वी विल बी युझिंग लेफ्ट हँड रूल. तिथे लिहा एकदा लेफ्ट हँड रूलचं जिकडे लिहिलंय तुम्ही तिथे, किंवा जिथे तुम्ही फोर्स ऑन अ चार्ज मुव्हिंग चार्ज इन करंट कॅरिंग कंडक्टर लिहिलंय तिथे सुद्धा लिहू शकता की यूज लेफ्ट हँड रूल म्हणून. कशामध्ये लिहायचंय? फोर्स ऑन अ मुव्हिंग चार्ज इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय लिहिणार? यूज लेफ्ट हँड रूल. नाही सापडत आहे? काय मी 4 वेळेस सांगितलं ते. कशामध्ये लिहायचंय? यूज लेफ्ट हँड रूल. फोर्स ऑन अ युनिफॉर्म, फोर्स ऑन अ मुव्हिंग चार्ज इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, किंवा फोर्स ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. मी तुम्हाला सांगितलं एक मुव्हिंग चार्ज आणि मल्टिपल मुव्हिंग चार्ज सेमच असणार आहे. फक्त एक चार्जला आपण मुव्हिंग चार्ज म्हणतो आणि मल्टिपल चार्जेस येणार तेव्हा काय होणार? त्याला करंट म्हणणार, दुसरं काहीच नाहीये. अरे साईडला लिहा ना, सगळे बघतोय असं मध्ये मध्येच लिहित आहे. साईडला जागा आहे ना मार्जिन मध्ये, सगळी खिचडी करून टाकली. ठीक आहे, हे समजलंय. मी हे राहू देतो. And now we'll move on to our next topic, that is now electric motor.
सांगा आता मला, इलेक्ट्रिक मोटर कोणती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते? इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. लिहा. इट इज अ डिवाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो की कोणतं डिवाइस कोणत्या एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करतं. सो मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. आता हे लिहू नका, जस्ट माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे कोणत्या एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करतं? मायक्रोफोन म्हणजे काय असतंय? सगळ्यात पहिले तर छोटा फोन है ना. छोटा फोन काय करतं? नोकिया. हा, हे जे दिस इज अ मायक्रोफोन. मायक्रोफोन म्हणजे माईक म्हणता तुम्ही, त्याला शॉर्ट फॉर्म करून माईक म्हणतो आपण. इट इज ऍक्च्युअली अ मायक्रोफोन. मायक्रोफोन काय करतंय? इट कन्वर्ट साउंड एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, और समटाइम्स यू विल बी गिवन इलेक्ट्रिकल सिग्नल्स. Not necessarily there is electrical energy there, it can also say electrical signals. So microphone converts sound energy to electrical energy. आपण तुमचा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. ओके, आता बघा इलेक्ट्रिक मोटर काय करतात. इलेक्ट्रिक मोटर मध्ये कन्स्ट्रक्शन काय आहे तर तुम्ही शाळेतून शिकून आलेलेच. हे काय आहे? दिस इज अ मॅग्नेट. If this is a north pole and this is a south pole, तुम्हाला सांगा आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे जाणार? फ्रॉम नॉर्थ टू साऊथ असे जाणार, राईट. असे गोल फिरून नाही जाणार, स्ट्रेटच जाणार. फॉर द टाइम बिंग आय हॅव ड्रॉन इन दिस वे. म्हणजे कळेल का बरं. तर आता आपल्याला काय करायचं आहे? नाव विल प्लेस वन सर्किट inside this. काय केलंय आपण? याच्यामध्ये एक सर्किट बनवलंय असं, आणि त्या सर्किटच्या मध्ये काय केलेलं असतं? आता इथे लावलेली असते एक, काय असते हे? इट इज कॉल्ड एज अ स्प्लिट रिंग. तुम्हाला सगळं सांगेल की काय काय होतं. आता स्प्लिट रिंग काय, इथं कोणाचं लग्न लावायचंय, कोणाची हळद आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. रिंग का बरं आणली म्हणून. इथे काय असते? वी हॅव ब्रश, आणि या ब्रश नंतर कशाने कनेक्ट केलेलं असते? इट इज कनेक्टेड टू अ बॅटरी. आता इलेक्ट्रिक मोटर काय करणार आहे मला सांगा? इलेक्ट्रिक करंट टू इलेक्ट्रिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी? हा, कायनेटिक एनर्जी.
आता इलेक्ट्रिकल एनर्जीचा सोर्स काय असेल इथे, दिस बॅटरी. तर ही बॅटरीमुळे काय प्रोड्यूस होणार, याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होणार, आणि तो जो करंट प्रोड्यूस होणार तो नंतर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, तर मेकॅनिकल एनर्जी मध्ये. मेकॅनिकल एनर्जी, घरी मोटर बघितली आहे, काय होतं बॅटरीला लावल्यानंतर, झिंग फिरती. आता बघा इथे काय होणार आहे, दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड दिस इज द निगेटिव्ह. तुम्हाला आता सांगा करंट कुठून कुठे फ्लो होणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, राईट. तर करंट इकडून असा जाणार, इकडून असा जाऊन इन दिस डायरेक्शन, इथून खाली जाणार आणि यहाँ से फिर से ऐसे वापस. बरोबर, करंटचे डायरेक्शन व्यवस्थित आहे, समजली आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे जाणार, नॉर्थ टू साऊथ, इथपर्यंत समजलंय. आता कन्स्ट्रक्शन मध्ये इथे काय केलेलं आहे ते नीट बघा. एक रिंग असते, एक अशी गोल, आणि त्याच्यामध्ये काय असतं, देर इज अ ऍक्सल, बरोबर. आणि हे जे रिंग आहे त्या रिंगच्या भोवती फक्त असा ब्रश ठेवलेला असतो. तुमचा सकाळी दात घासायचा ब्रश आहे, इमॅजिन दॅट काइंड ऑफ ब्रश, एक्झॅक्टली सिमिलर ब्रश. आणि त्या ब्रशचे जे ब्रिसल्स असतात त्या ब्रिसल्सला फक्त ती रिंग अशी टच झालेली असते. आणि जेव्हा ही रिंग फिरणार त्याच्यासोबत ब्रश नाही फिरत, ब्रश इज फिक्स्ड ओव्हर हिअर. ब्रशचे जे दात असतात त्या ब्रशच्या दातावरती फक्त ती रिंग अशी इकडे पुढे फिरणार. कळलं, नक्की समजलंय. इफ दिस इज युअर ब्रश, हा तुमच्या ब्रशचे हे दात आहेत, तर या दाताच्या फक्त समोर त्याची रिंग ठेवलेली असते. तर जेव्हा ही रिंग फिरणार तर त्या ब्रशला काही फरक पडणार का, नाही. दिस इज द एक्झॅक्ट कन्स्ट्रक्शन ओव्हर हिअर. ठीक आहे, फक्त तिथे दात घासायचा ब्रश नसतो. ठीक आहे, म्हणणं मोटर तेवढीशी असते, तिथे दात घासायचा ब्रश कसं काय. ठीक आहे, जस्ट तुम्हाला इमॅजिन करायसाठी मी सांगितलंय. हे समजलंय. आता इथे काय होईल, तर कारण नंतर इथेच कन्फ्युजन होतं की हे का बरं केलंय तर. ठीक आहे, तर आता बघा, आता आपण काय वापरणार आहे, वी आर गोइंग टू यूज लेफ्ट हँड रूल और राईट हँड रूल. मला तुम्ही सांगा बरं, पक्का कोणाला वाटतं लेफ्ट हँड रूल, ओके. आणि राइट हैंड रूल वाले कौन कौन है, राइट. अरे ठीक है, दो भी रहा, आधा भी रहा, तत्कोर भी रहा तो भी चलेगा, बट अपने स्टैंड में खड़ा रहो कि जो भी मैं चाहता हूं वो सही चाहता हूं, भले वो बाद में गलत भी क्यों ना निकले. ठीक है, तर बघा मी राइट हँड रूल मध्ये काय लिहून दिलंय तुम्हाला, कुठे यूज होणार आहे ते, हा राइट हँड रूलला पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन लिहिलंय. वेट. ठीक आहे, आपण त्यानंतर डिस्कस करू. बट नाव सी, बघा इथे काय होणार आहे, बघा इथे एक मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शन मध्ये, सरळ जाणार, इथे अशी गोल फिरून जाणार. इट विल मूव्ह इन अ स्ट्रेट डायरेक्शन फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. त्याच्यामध्ये काय होतंय, आता पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निघणार, निगेटिव्ह टर्मिनलला एंड होणार, राईट. तर आता बघा करंटची डायरेक्शन कुठे आहे, इकडे अशी आतमध्ये. इफ यू लुक फ्रॉम दिस स्ट्रेट, अशी आतमध्ये करंट चाललाय, सॉरी करंट इज दिस ना, दिस थिंग. आणि मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे आहे, नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शन मध्ये असं. दिस इज आवर करंट अँड दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. आणि याच्यावरती फोर्स कुठे लागणार आहे, आता खालच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे आता हे कुठे टर्न होईल, हा जो आर्म आहे इकडचा तो हा कुठे ढकलला जाईल, खाली ढकलला जाईल. आणि आता नाव चेक दिस वन. आता करंट कुठे येतोय, बाहेर येतोय. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. आणि हे कुठे ढकलल्या जाईल, आता वरती. म्हणजे एकाकडनं जाणार खाली, एकीकडनं जाणार वरती, म्हणजे या डायरेक्शन मध्ये. आता हे कसं फिरणार आहे, अँटी क्लॉकवाईज फिरेल असं. ज्या साईडला खाली दबतोय आणि या साईडला वरती दबणार आहे. म्हणजे काय होईल, आता हे असं गोल फिरेल अँटी क्लॉकवाईज मध्ये. तर आता हे जेव्हा फिरेल तर याच्यासोबत ही रिंग फिरणार आहे.
आणि ब्रश नाही फिरणार. मी आताच तुम्हाला दाखवलं कसं असतं कन्स्ट्रक्शन. तर आता हे कशामुळे फिरणार आहे? बाय युझिंग द लेफ्ट हँड रूल. त्याच्यावरती काय होणार आहे? करंट फ्लो झाल्यामुळे इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड काय प्रोड्यूस होतोय? फोर्स. आता मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे होती? पुन्हा एकदा, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ जाणार. या आर्म मध्ये करंट कुठून कुठे फ्लो होतोय? फ्रॉम इन दिस डायरेक्शन फ्लो होतोय करंट असा मध्ये. ही मॅग्नेटिक फील्ड आहे, हा करंट आहे, असा इकडून इकडे चाललाय. मग फोर्स कुठे लागणार आहे? खाली. तुम्ही पण करून बघा, मी बरोबरच करतोय ना. म्हणून एक एक लगेच असा हात नाही करून बसायचं, एक एक चेक करा ना. मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे? फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. असं एक एक करून बघा. लेफ्ट हँडच वापरा, राईट हँड नाही. आणि मग आता करंट कुठून कुठे फ्लो होतोय? बाहेरून आतमध्ये चाललाय असा. सो करंट असा जाईल या डायरेक्शन मध्ये. आणि फोर्स कुठे लागणार आहे? खाली लागणार आहे फोर्स. आणि आता ह्या सेकंड आर्म मध्ये चेक करा. आता करंट कुठून कुठे येणार आहे? आतून बाहेर येणारे करंट या डायरेक्शन मध्ये. मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे चालली आता? फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, याच डायरेक्शन मध्ये इकडे. आणि आता फोर्स कुठे लागणार आहे? वरच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे ह्या आर्म वरती फोर्स वरती लागेल आणि इकडच्या आर्म वरती फोर्स खाली लागेल. मग आता मोटर कशी फिरेल? अँटी क्लॉकवाईज. पक्का समजलंय? आणि याच्यामध्ये काय होणार आहे? आपली स्प्लिट रिंग गोल फिरणार आहे. आणि स्प्लिट रिंग सोबतच काय अटॅच असतंय? आपलं ऍक्सेल पण अटॅच असतंय, जे बाहेर गोल फिरताना दिसतंय. दॅट इज कॉल्ड एज द ऍक्सल. तर याच्यामध्येच आपलं काय असतंय? ऍक्सेल पण फिट केलेलं असतंय. पक्का समजलंय काय वर्क होणार आहे? तर बनवाई डायग्राम आता. बनाओ जल्दी से डायग्राम. तर ही कोणती मोटर आहे आपली? इट इज अ एसी मोटर और अ डीसी मोटर. तर इट इज गोइंग टू बी अ डीसी मोटर. ही डायरेक्ट करंट वरती चालणार आहे. ओके. आपण काय लिहिलंय? व्हॉट इज दिस? दिस इज आवर याला काही बुक मध्ये स्प्लिट रिंग म्हणणार, काही बुक मध्ये स्लिप रिंग पण म्हणणार. सो ये दोनों चीजें एक ही है. स्लिप रिंग का बरं? कारण इट इज गोइंग टू स्लिप ओव्हर द ब्रशेस. ठीक आहे. हे काय आहे? या ब्रशला तुम्ही असं डार्क पण करू शकतात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की हे क्या आहे. त्या रिंगचे कान नाही आहेत. दिस इज द ब्रश. हे काय आहे? दिस इज अ मॅग्नेट. आणि हे काय आहे? बाकीचा सर्किट. पक्का समजलंय काय होणार आहे? तर आपण इथे ब्रशच का बरं वापरलं सांगता येईल का? वाय वी युज्ड ब्रश. आणि असं डायरेक्ट कनेक्शन का बरं नाही केलं आपण? असं स्प्लिट रिंग आणि ब्रश का बरं यूज केला असावा? काय गरज पडली अशी? हा, येस, एक्झॅक्टली. जर हे आपण असं केलंच नसतं, ब्रश काय करत होतं? त्या रिंगला फक्त स्लिप व्हायचं मोका देत होतं, स्वतः सर्किट फिरत होतं का? नाही. याच्याऐवजी जर आपण डायरेक्ट सर्किटच कनेक्ट केलं असतं तर काय झालं असतं? आपलं सर्किट पण गोल फिरायला लागलं असतं ना. म्हणजे फॅन सोबत आपलं घर पण गोल गोल फिरत आहे असं झालं असतं. पण तसं होतं का? नाही. आता हे झालं डीसी मोटर. मग आता डीसी जनरेटर काय करेल? इट विल प्रोड्यूस. अरे डीसी जनरेटर काय प्रोड्यूस करेल? आय एम नॉट आस्क व्हॉट इट विल कन्वर्ट इनटू व्हॉट. ते प्रोड्यूस काय करेल? इलेक्ट्रिसिटी. कोणती? अरे डीसी जनरेटर डीसी करंट प्रोड्यूस करेल ना. तर मला सांगा, मग आता जनरेटर कोणती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करणार? मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल
एनर्जी. आता काय केलं आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. मग आता जनरेटर साठी कसं कन्स्ट्रक्शन असेल हे सांगता येईल का? हा, बता सकते हो क्या, क्या हो इधर? तर इलेक्ट्रिक डीसी मोटर आणि डीसी जनरेटर दे हैव सेम कंस्ट्रक्शन. यही तुम्हारा डीसी मोटर है, यही तुम्हारा डीसी जनरेटर. पण फक्त एकच ट्विस्ट आहे याच्यामध्ये. आता ते बॅटरी मध्ये आपण स्टोर करणार यावेळेस एनर्जी. इट विल नॉट गिव्ह द पोटेन्शियल, वी विल नाउ स्टोर द पोटेन्शियल इनसाइड द बॅटरी. चालेल. आता बघा इथे काय होणार आहे. ह्यावेळेस काय केलं होतं आपण, एका करंटमुळे काय झालं होतं, फोर्स लागला होता, राईट. बट आता काय करणार आहे आपण, वी विल प्रोड्यूस अ मोशन इन मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामुळे काय प्रोड्यूस होईल आता, करंट. हेच तर करायचं आपल्याला, करंट प्रोड्यूस करायचा आहे. कोणता, डीसी करंट. आणि आता काय केलं आपण, डीसी करंटला मोशन मध्ये कन्वर्ट केलं होतं. अरे करंटला मोशन मध्ये कन्वर्ट केलं का? आता आपण काय करणार आहे, वी विल अप्लाय सम फोर्स अँड बेस्ड ऑन दिस फोर्स विल प्रोड्यूस अ करंट. एवढंच करणार आहे आपण, बाकी काही नाही. तर आता ते कसं, तर बघा आता फॉर अ टाइम बिंग forget that there is a battery over here and it is giving current inside the circuit. बट त्याच्याऐवजी आपण काय केलं, आता मी ही रिंग जी आहे ती मी आता हाताने फिरवली. ही जी आतमधलं हे जे आहे सगळं हे वालं एवढं स्ट्रक्चर, हा आर्म, हे आता हाताने मी फिरवायचा प्रयत्न करतोय. आपण आता हे करंट वगैरे सगळं मी डायरेक्शन तशीच राहू देतो. अगोदर आपली मोटर कशी फिरली होती, या साईडने करंट गेल्यानंतर अशी अँटी क्लॉकवाईज फिरली होती. बट आता ह्या केसमध्ये आपण काय करू, त्याला अँटी क्लॉकवाईजच फिरवायचा प्रयत्न करू. जे फोर्स कुठे लावणार आहे आपण, खालच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे मोशन कुठे होईल, फोर्सच्याच डायरेक्शन मध्ये ना. वरती कसं काय होईल, खाली फोर्स लावला मोशन. फिजिक्सच्या नॉर्मल फिजिक्स, जिकडे फोर्स लावला तिकडेच मोशन होईल. ये छोड़ दो, ये दो बातें छोड़ दो, ते नंतरची गोष्ट राहिली. मी काय म्हणतोय, आपण जर आता खाली फोर्स लावला मग आता मोशन कुठे, कोणत्या डायरेक्शन मध्ये होईल, खालच्याच डायरेक्शन मध्ये. मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे चालली आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. नाव यूज राईट हँड रूल. फोर्स काय दाखवणार आहे, मोशन काय दाखवणार आहे, थंब. मोशन कुठून कुठे करतोय आपण, वरतून खाली, ह्या आर्मसाठी वरतून खाली होतंय. आता त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे चालली आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शन मध्ये. आणि आता इंड्युस्ड करंटची डायरेक्शन कोणती आहे, आतून बाहेर. आणि इथे काय होतीये, तो बाहेरून आतमध्ये चाललाय करंट, अपोजिट डायरेक्शन मध्ये झाला. सो दिस इज वाय वी यूज द निगेटिव्ह साइन. एक तर आपला फोर्स आणि मोशन पण वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन मध्ये असेल आणि करंट सुद्धा वेगळ्या डायरेक्शन मध्ये येईल. कळलं निगेटिव्ह साइन का बरं आहे, तर मी जर तुम्हाला सांगितलं असं करंट पण उलटा फ्लो व्हायला लागतो, तुम्ही म्हणणार हे असं कसं शक्य आहे. आता कळलं काय होतंय, तर समजले. आता मला इकडचं सांगा, इकडच्यासाठी तुम्ही आता तुमच्या हँडची प्लेसिंग कशी करणार, इकडे करंट कसा फ्लो होईल. अरे करा, असं काय बसायले, करून बघा कि सच में होता है क्या. एक एक प्लेस करा. मॅग्नेटिक फील्ड, युअर इंडेक्स फिंगर विल शो द काय मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे चालली आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. फोर्स कुठे लागतोय आता या केस मध्ये, वरती लागतोय. अरे हे जर खाली गेलं तर हे वरती येईल ना, हे फोर्स वरती चाललाय. आणि आता इंड्यूस करंट कुठे होईल, बाहेरून आतमध्ये चाललाय असा. आणि ते कसा येत होता, आतून बाहेर येत होता. समजलं आता काय झालं, तर करंट प्रोड्यूस झाला. तर इथे असा होईल, झाला का नाही म्हणू शकत नाही तुम्हाला. आता तुम्ही व्हॉट आर यू थिंकिंग, बट ऐसा करने पे करंट प्रोड्यूस होगा. पक्का समजतंय काय करतोय आपण, तर का डोक्यावरनं चाललंय नाही ना. हेच तुमचं पुढे एसी जनरेटर आणि एसी मोटर मध्ये पण सेम प्रिन्सिपल यूज होणार आहे.
फक्त थोडंसं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे, ते पण फक्त ह्या पार्ट मध्ये, बाकी सगळं सेम आहे. पक्का समजलंय काय केलंय तर? मग आता डीसी जनरेटरची वेगळी डायग्राम बनवायची आहे का? ऑब्विसली नो. तर फक्त लिहा डीसी जनरेटर, पण याचं फंक्शनिंग वर्किंग लिहिलंच नाही ना आपण. मग याच्यामध्ये लिहा वर्किंग. काय लिहिणार आता वर्किंग मध्ये? एक काम करा, यू गिव्ह नेम टू दिस ब्रांचेस लाईक ए, बी, सी अँड डी. म्हणजे तेव्हा कळेल की आपण कोणत्या ब्रांचची गोष्ट करतोय. दिलंय? याच्यामध्ये लिहा आता पुढे, द करंट विल स्टार्ट फ्लोइंग, द करंट विल स्टार्ट फ्लोइंग फ्रॉम असं लिहा ए डॅश बी डॅश सी डॅश डी. म्हणजे ए टू बी, बी टू सी टू डी, या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होईल आपला. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे पास होणार आहे? नॉर्थ टू साउथ. ते पण लिहा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पासिंग फ्रॉम नॉर्थ टू साउथ and the circuit is placed between the two poles. And the circuit is placed between the two poles. कोणता रूल वापरला आपण इथे? लेफ्ट हँड और राइट हँड रूल? लेफ्ट हँड रूल, राइट. मी तुम्हाला अगोदर काय आपण काय लिहिलं लेफ्ट हँड रूल मध्ये? काय लिहिलं होतं आपण? कुठे वापरणार आहे हा रूल आपण? फोर्स ऑन अ मूव्हिंग चार्ज इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर हे तेच झालंय का आता? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड होती, करंट फ्लो झाला. करंट फ्लो झाला म्हणजे काय? चार्जेस फ्लो होतोय. चार्जचा मोशन झाल्यामुळे काय झालं? त्याच्यावरती फोर्स लागलाय. दॅट इज व्हॉट वी हॅव मेन्शन्ड इन द लेफ्ट हँड रूल. आणि जनरेटर मध्ये फक्त राईट हँड रूल वापरणार आहे आपण. कुठपर्यंत लिहिलंय आपण? बिटवीन द टू पोल्स इथपर्यंत लिहिलंय. ओके. जसं खालच्या लाईन वर दिला पॅरेग्राफ चेंज करून, अकॉर्डिंग टू लेफ्ट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असं टाका. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, a downward force will be applied. A downward force will be applied due to the current flowing in the uniform magnetic field. A downward force will be applied on branch AB. लिहिलं ना आपण? ड्यू टू करंट फ्लोइंग लिहा, पुढे लिहा द करंट फ्लोइंग इन द ब्रांच AB असं करा. काय लिहिलंय बघा. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, अ डाउनवर्ड फोर्स विल बी अप्लाइड ड्यू टू द करंट फ्लोइंग इन द ब्रांच AB. AB ब्रांच मध्ये जो करंट फ्लो होतोय, इन द प्रेझेन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे? एक डाउनवर्ड फोर्स लागेल. त्याच्या खालच्या लाईन वर लिहा ऑन द अदर हँड, ऑन द अदर हँड अ अपवर्ड फोर्स विल बी अप्लाइड ऑन द ब्रांच CD.
लिहिलंय अपवर्ड फोर्स विल बी अप्लाइड ऑन द ब्रांच CD. आणि हे कोणत्या रूलच्या बेसिस वरती म्हणलंय आपण? ऑन लेफ्ट हँड रूल. अँड त्याच्या पुढे लिहा अँड ॲज अ रिझल्ट द रिंग विल, कितपर्यंत लिहिलंय? आता एक माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर रिंग रोटेट करेल की रिव्हॉल्व करेल? पक्का? अजून कन्फ्युजन आहे? काय होईल पक्का सांगा. रोटेट करेल की रिव्हॉल्व करेल? या. अँड ॲज अ रिझल्ट द रिंग विल रोटेट इन कोणती डायरेक्शन? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता आपण बाकीचं कन्स्ट्रक्शन सगळं असं ठेवलं, फक्त आता काय केलं, बॅटरी उचलली आणि उलटी करून लावली. मग काय होईल? द रिंग विल रोटेट इन क्लॉकवाईज डायरेक्शन. खालच्या लाईन वरती लिहा इफ वी चेंज द डायरेक्शन ऑफ द करंट, इफ वी चेंज द डायरेक्शन ऑफ द करंट द रिंग विल रोटेट इन clockwise direction. If we change the direction of the current, the ring will rotate in clockwise direction. बस चला आता सगळं आपण असंच ठेवलं, फक्त आता नॉर्थ इकडे गेला, साऊथ इकडे आला. मग काय होईल? तो इसमें क्या होगा? पहिल्या केस मध्ये काय झालं होतं, आपला करंट असा फ्लो होत होता, इकडे नॉर्थ होतं, इकडे साऊथ होतं. कोणत्या डायरेक्शन मध्ये फिरली रिंग? अँटी क्लॉकवाईज मध्ये. आता आपण नॉर्थ इकडे नेला, साऊथ इकडे आणला, मग आता कोणत्या डायरेक्शन मध्ये फिरेल? इट विल स्टार्ट रोटेटिंग इन क्लॉकवाईज डायरेक्शन. कळलं? तर आपण मोटर फिरायची जी डायरेक्शन आहे ती कोणत्या प्रकारे बदलू शकतो? आयदर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ करंट और डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि आता आठवा आपण त्याच्यामध्ये लिहिलंय काय? फोर्स मध्ये लिहिलंय का आपण? इट इज डिपेंडंट ऑन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ करंट. लिहिलंय? येस आपण लिहिलंय, मला चांगलं आठवतं. फोर्स ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. देखो चेक करो. It is dependent on, लिहिलंय ना? कशा कशावरती डिपेंडंट आहे? डायरेक्शन ऑफ करंट अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या दोन गोष्टी लिहिल्यात. कळालं आता कसं डिपेंडंट आहे? तर एकदा आपण काय चेंज केलं? करंट चेंज केला, त्याच्यामध्ये पण डायरेक्शन चेंज झाली फोर्सची. जे क्लॉकवाईज फिरत होतं ते अँटी क्लॉकवाईज झालं, सॉरी उलट, अँटी क्लॉकवाईजचं क्लॉकवाईज झालं. आणि आपण आता मॅग्नेटिक फील्डची पण डायरेक्शन चेंज केली, तेव्हा पण काय होणार आहे? ते त्याची डायरेक्शन चेंज होऊन जाईल. समजलंय पक्का? ओके. नेक्स्ट हेडिंग टाका आता डीसी जनरेटर. डीसी जनरेटर. आता मला सांगा, जनरेटर कोणत्या एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करेल? लिहा इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि डीसी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे? सेम ॲज दॅट ऑफ डीसी मोटर. त्याच्यामध्ये खालच्या लाईन वरती लिहा डीसी जनरेटर फॉलोज सेम कन्स्ट्रक्शन ॲज दॅट ऑफ डीसी मोटर. डीसी जनरेटर फॉलोज सेम कन्स्ट्रक्शन
same construction as that of DC motor. म्हणून आपण काय करणार आता, विल नॉट ड्रॉ इट अगेन. आता आपण इथे ज्या पण गोष्टी बोलू, वी विल बी टॉकिंग विथ रिस्पेक्ट टू द सेम डायग्राम. ठीक आहे. ओके, आपण काय केलं होतं आता, मोशन वरनं, मोशन इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस करंट, किंवा करंट कधी प्रोड्यूस होत असतो, ईएमएफ कधी इंड्यूस होतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण काय बघितलंय, when the magnetic flux linked with an electric circuit changes, काय होतं, EMF is induced inside the electrical circuit. आता बघा, हा पहिले सर्किट असा होता आपला, सगळ्या ज्या पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स होते त्या पॅरलल अशा निघून गेल्या. मॅग्नेटिक फ्लक्स किती होता, अरे फ्लक्स किती होता, मॅग्नेटिक फ्लक्स काय असतो, अमाउंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाइन्स पासिंग थ्रू द एरिया. याच्यातून काही पास होत आहे, आता होत आहे, क्षितिजला झोप आली म्हणून काही म्हणायला आहे ना. मग आता इथं हा ह्या टाइमला मॅग्नेटिक फ्लक्स किती आहे, 0, बिकॉज नो मॅग्नेटिक फील्ड लाईन इज पासिंग थ्रू दिस एरिया, सगळे पॅरलल चालले तसे. तर आता ह्या केसमध्ये काय करतो आपण, वी आर मुव्हिंग इट इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आता अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये त्याला टर्न केल्यानंतर काय होईल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विल स्टार्ट पासिंग थ्रू दिस एरिया नाउ, थ्रू द मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फ्लक्स जो अगोदर 0 होता, इट हॅज चेंज इट्स व्हॅल्यू, व्हॅल्यू चेंज झाली ना. आता तो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे काय प्रोड्यूस होतो, ईएमएफ इज प्रोड्यूस्ड, राईट. आणि ईएमएफ मुळे काय होतो, करंट प्रोड्यूस होत असतो. आणि इथे ईएमएफ कोणी दिला होता आपल्याला, मोटरमध्ये, मोटरमध्ये ईएमएफ कुठून आला, फ्रॉम द बॅटरी. ईएमएफ म्हणजेच काय आहे, ईएमएफ इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रॉन्सला मोशन मध्ये आणणारा फोर्स. तर आता आपण जेव्हा तो सर्किट आपण फिरवणार तेव्हा काय होणार, त्याच्यामधनं मॅग्नेटिक फ्लक्स आता पास व्हायला लागणार. इट विल अटेंड सम व्हॅल्यू फॉर मॅग्नेटिक फ्लक्स, जो अगोदर 0 होता, इट हॅज अटेंड सम व्हॅल्यू. आणि ती व्हॅल्यू चेंज झाल्यामुळे काय होणार आहे, आता इट विल प्रोड्यूस अ ईएमएफ. आणि ईएमएफ प्रोड्यूस झाल्यामुळे काय प्रोड्यूस होणार आहे, करंट. त्या करंटची डायरेक्शन कशी असणार आहे आता, इन द अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामुळेच आपण लेन्झ लॉ मध्ये काय लावलेलं आहे, मायनस साइन लावली आहे. तर समजले नक्की काय झालं, तर इथे करंट का प्रोड्यूस झाला. तर आता तुम्ही विचार करत असणार, ह्या कसं शक्य आहे, मॅग्नेटिक फील्ड कुठे, इलेक्ट्रिक फील्ड कुठे, करंट कसं काय प्रोड्यूस होतो. बट भाई ऐसा होता है. ठीक आहे. आता मी तर नाही करून दाखवू शकत की हे बघा करंट प्रोड्यूस झाला, असं शक्य नाहीये. बट त्याचं प्रिन्सिपल तेच आहे, वर्किंग तेच आहे, ये चीजें ऐसे ही होती है. ठीक आहे. मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं ना, की काय ऍक्सिलेटर वाढवल्यानंतर गाडी पुढेच का धकते, त्याच तुम्ही बघायला जातात का, नाही ना. सो इट्स द सेम थिंग भाई, ये ऐसा होता है पीछे. त्याच्यामध्ये काय लिहिणार आपण पुढे, लिखो कुठपर्यंत लिहिलं आपण, इट फॉलो सेम कन्स्ट्रक्शन ॲज दॅट ऑफ डीसी मोटर. ओके. त्याच्यामध्ये लिहा, इफ वी टर्न द सर्किट, इफ वी टर्न द सर्किट ABCD, सर्किट कोणता आहे आपलं, ABCD इज द सर्किट. इफ वी टर्न द सर्किट ABCD, कोणत्या डायरेक्शन मध्ये, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आता इथे कोणता रूल यूज करणार आहे आपण, त्याच्या खाली आता लिहिलंय असं, कॉमा करा आणि त्याच्या खालच्या लाईन वरती सुरू करा. आता पॅरेग्राफ पुढं असा 3 फिंगर स्पेस. ठीक आहे. बाय युजिंग राईट हँड रूल, बाय युजिंग राईट हँड रूल,
we can we can mention the direction of the induced current. आता इथे कसं मेन्शन करणार आहे आपण, द आर्म, इथे लिहा द आर्म ए बी, खालच्या लाईन वरती लिहा द आर्म ए बी, द आर्म ए बी विल मूव्ह इन, कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार आहे ए बी, इन डाउनवर्ड डायरेक्शन. खाली आपण द आर्म ए बी विल मूव्ह इन डाउनवर्ड direction in the presence of magnetic field. In the presence of magnetic field काय होईल आता, will give rise to, will give rise to induced EMF. induced EMF, तो इंड्यूस्ड EMF ची डायरेक्शन कुठून कुठे असणार, फ्रॉम B टू A. इंड्यूस्ड EMF फ्रॉम B टू A. एकदा वाचा, बरोबर लिहिलंय का आपण, आणि जे मी सांगितलं तेच लिहिलं का, नाही तर सांगितलं एक लिहिलंय. बघा एकदा, बरोबर आहे ना, समजलंय काय लिहिलंय बघ का, डोक्यावर न गेलं. कुठपर्यंत लिहिलंय आपण आता, विल प्रोड्यूस EMF फ्रॉम B टू A. ऑन द अदर हँड, आता आपण पलीकडच्या हातावर बघणार आहे काय होत आहे तर, ऑन द अदर हँड, on the other hand the arm CD will move in upward direction. The arm CD will move in upward direction in the presence of magnetic field. In the presence of magnetic field, which will give rise to EMF, which will give rise to EMF from, कुठे कुठे होणार आहे तर सांगा बरं मला, डायग्राम बघून. नीट बघा, D to C, it is going to be in the opposite direction from D to C. पक्का कळलंय, एकदा वाचा, एकदा इलेक्ट्रिक मोटर पण वाचा आणि DC जनरेटर पण वाचा. इथेच वाचा, तुम्ही घरी जाऊन काय वाचणार नाही, आय नो. वाचा एकदा, काही जरी डाऊट असेल तर मला सांगा लगेच, विल क्लिअर इट देन अँड देअर. मोटरचं पण वाचायचंय आणि जनरेटर पण वाचायचंय. एक एक गोष्ट, ए बी कुठं लिहिलंय त्याला एकदा बघा, डायरेक्ट डायग्राम मध्ये ए बी बरोबर लिहिलंय का तुम्ही, ते फिरल्यानंतर कुठून कुठे चाललंय, करंट नक्की त्याच डायरेक्शन मध्ये आहे का, त्याच डायरेक्शन मध्ये फोर्स लागतोय का, लेफ्ट हँड रूल बरोबर लागतोय का, सगळं चेक करा. आणि तुमचं 10th ला झालेलं नाहीये, राईट. सो आता एकदा व्यवस्थित करा, तुम्हाला हे आता पण राहील, हे तुम्हाला 11th का 12th मध्ये पुन्हा येणार आहे. त्याच्याकडे काय बघायला, तू बघितली नाही का पुस्तक, स्टेट बोर्डला होतं तुमचं, झालंय स्टेट बोर्डला, CBSE ला कॅन्सल केलं होतं. कौन कौन है CBSE वाला, तुम सब लोग अनपढ़ है क्या DC मोटर के मामले में, तुम्हाला खरंच पण शिकवलंय शाळेत, आता समजले काय केलंय तर. DC मोटर आणि जनरेटर नक्की समजले काय सांगितलंय तर मी.
So in tomorrow's lecture we'll discuss about AC motor and AC generator. काहीच नाही, फक्त इथे एवढा चेंज आहे या बॉक्स मध्ये अँड नथिंग एल्स. बाकी सगळं सेम आहे. मोटर मध्ये आपण पुन्हा लेफ्ट हँड रूल वापरणार आहे आणि जनरेटर मध्ये पुन्हा राईट हँड रूल. बाकी काही नाही. आणि थोडेसे काही आणखीन एक्स्ट्रा टर्म्स आपण बघू जे तुमच्या आतापर्यंत बुक्स मध्ये नाही मेन्शन केलेले, बट दोज आर युज्ड ऑफनली इन डे टू डे लाईफ. अँड डे टू डे लाईफ मध्ये जर यूज होत आहे, इट इज व्हेरी शुअर दॅट UPSC विल सम ऑर द अदर वे आस्क यू द क्वेश्चन. ठीक आहे, त्या गोष्टी पण आपण एकदा डिस्कस करू. जसं सर्किट फ्यूज होणं म्हणजे काय, सर्किट ब्रेक होणं म्हणजे काय, अर्थिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर ब्लॅक वायर काय रिप्रेझेंट करतं, रेड वायर काय रिप्रेझेंट करतं, ग्रीन वायर काय रिप्रेझेंट करतं, कोणत्या अप्लायन्स मध्ये 3 आपल्याला पिन असतात, कोणत्या अप्लायन्स मध्ये 2च पिन का बरं असतात, दैट विल डिस्कस इन टुमारोज लेक्चर. ओके, सो आज के लिए फिर अभी हम यही पे रुकते हैं.